घडामोडी. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2 वेगवेगळ्या प्रकरणात तलाठी आणि पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्याविरोधात गुन्हे दाखल केलेत. संशयित तलाठीने 7/12 संदर्भाच्या प्रलंबित कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी 40,000 रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले, तर पंचायत समितीचे देयक बनविण्यासाठी अभियंत्याने ठेकेदाराकडून 2,20,000 रुपये मागितल्याचे समोर आले. तलाठी विरोधात ठाणे नगर तर अभियंत्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेत. यातील पहिले प्रकरण हे कळवा शहरातील आहे. यातील तक्रारदार यांना गृहसंकुल उभे असलेल्या जागेवरील 7/12 गृहसंकुलाच्या नावे करायचा होता, परंतु हा 7/12 गृहसंकुलाच्या नावावर करण्यासाठी संशयित तलाठी सिद्धी पातकर यांनी त्यांच्याकडून 50,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यानंतर तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. पथकाने पडताळणी केली असता तलाठी पातकर यांनी 40,000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या विरोधात काल ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्याच्या पाचपकाडी भागात प्रति तुळजापूर मंदिर उभारण्यात आलं आहे. या मंदिराचा सोहळा सुरू झाला असून आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पूजेसाठी भगवी वस्त्र परिधान केली होती. आव्हाड यांनी भगवी वस्त्र सर्व उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होते. ठाण्याच्या पाचपकाडी भागात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून प्रति तुळजापूर मंदिर उभारण्यात आले. हे मंदिर काळ्या पाषाणात उभारण्यात येत आहे. यासाठी तामिळनाडूचे सेलम आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील दगडखाणीतून कृष्णशिळा, कर्नाटकातील मुरुडेश्वर येथे आणण्यात आल्यात. असेंट एडकॉमचे संदीप लोट यांच्या सल्ल्यानुसार वास्तुविशारद संजय बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली दानश्री शिल्पकला केंद्राचे मंजुनाथ देवडीगा यांनी या कृष्णशिळांना आकार देण्यास सुरुवात केली. शिखर, कलश, नवग्रह, दगडी स्तंभ, आकर्षक कलाकुसर, हत्ती या कृष्णशिळेतून साकारण्यात ठाण्यात आणण्यात आले आहे. काही शिळांना ठाण्यातच आकार दिला गेला. प्रत्यक्ष मंदिर आकाराला येण्यास प्रारंभ झालाय. या मंदिरावर आज 29 एप्रिल रोजी कळसाची स्थापना करण्यात येणार आहे, तर येत्या 30 एप्रिलला मंदिरातील तुळजाभवानी मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या पत्नी सौ प्रतिभा पवार यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान या मंदिरात विविध सोहळे आयोजित करण्यात आले आहेत. काल मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा आरंभ हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आव्हाड यांच्या हस्ते मंदिरात देवी देवतांचं विधिवत पूजा झाली. त्यावेळी आव्हाड यांनी भगवी वस्त्रे परिधान केली होती. आव्हाड यांची ही वस्त्रे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळ्यात झाडांच्या धोकादायक स्थितीत असलेल्या फांद्या पडून जीवित तसे वित्तहानी होऊ नये यासाठी प्रशासनाने एप्रिल महिन्यापासूनच झाडांच्या फांद्या छाटणीची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत 45% म्हणजे 6,367 झाडांपैकी 2,753 झाडांच्या फांद्याची छाटणी करण्यात आली असून उर्वरित झाडांच्या फांद्याची छाटणीची कामे मे महिन्याअखेर पूर्ण करणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षापासून पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडतात, तसेच झाडांच्या धोकादायक स्थितीत असलेल्या फांद्याही पडतात. अशा घटनेत यापूर्वी शहरात काही नागरिकांना आपला जीव गमावा लागतोय. तसेच वाहनांवर झाडांच्या फांद्या पडून वाहनांचे नुकसान होते. त्यामुळे असे प्रकार टाळण्यासाठी दरवर्षी ठाणे महापालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी केली जाते. यावर्षी नियोजित वेळेच्या 2 महिने आधीपासूनच धोकादायक फांद्या काढण्याच्या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. या मोहिमेत आतापर्यंत 6,367 झाडांपैकी 2,753 झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्यात आल्या आहेत. हे प्रमाण सरासरी 45% एवढे आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रमुख रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, रुग्णालये, उद्याने, चौक, बसस्टॉप आणि रहिवासी परिसरातील धोकादायक फांद्याची छाटणी करण्यात येत आहे. पावसाळ्यात विद्युत तारा आणि झाडांच्या फांद्यांचा संपर्क होऊन अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन तांत्रिक दृष्टीने ही छाटणी केली जात आहे. त्यासाठी प्रभाग समिती निहाय सर्वेक्षण करण्यात आले असून सुमारे 6,367 झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज
नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे पूर्व पश्चिम जोडणारा सिडको थांब्यानजीक चंदणी कोळीवाड्यातील सबवे भर उन्हाळ्यात बुडाल्याची घटना काल दुपारी घडली। खाडी नजीक हा मार्ग असल्याने खाडीला आलेल्या भरतीने हा सबवे पाण्याखाली गेल्याने दोन्ही बाजूची वाहतूक तब्बल 3.5 तास खोळंबली होती। खाडीचे पाणी पातळीपेक्षा अधिक वाढल्यामुळे अनेक दुचाकी वाहने बंद पडली होती, तर पादचाऱ्यांना ये जा करणेही अवघड बनल्याने नागरिकांचा संपर्क तुटला होता। दरम्यान पाण्याचा निचरा करणारा पंपही गायब होता। याबाबत ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळून देखील बराच काळ कोणतीही उपाययोजना करण्यात न आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। देशातील पहिली रेल्वे धावली त्या ठाणे शहरातील ठाणे ते कळवा रेल्वे मार्गावर असलेल्या रेल्वे पुलाखालून पूर्व व पश्चिमेला येण्या जाण्यासाठी ब्रिटिशकालीन सबवे सिडको परिसरात उभारण्यात आलाय। या सबवेला 2 मार्गिका असून त्यातील ठाणे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या मार्गिकेत काल कमरेइतके पाणी साचल्याने ही मार्गिका ठप्प झाली, तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या वाहिनीवर देखील पदपथांच्याही वर पाणी तुंबले होते। त्यामुळे इथून मार्गक्रमण करणाऱ्या वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना खाडीच्या सांडपाण्याचा त्रास झाला। पुलाखालील बोगद्यात सांडपाणी प्रमाणापेक्षा अधिक साचल्याने अनेक दुचाकी वाहने बंद पडली होती, तर दुसरीकडे हा मार्ग बंद झाल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी परिपत्रक काढून उत्खनन केलेल्या गौण खनिजापासून तयार होणाऱ्या उत्पादने वाहतुकीसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनासोबत वाहतूक परवाना बंधनकारक करण्यात आला आहे। ते नसल्यास दंडनीय कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिलेत। याबाबत जिल्हाधिकारी शिंगारे यांच्या सूचनेनुसार अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेत कोणताच निर्णय न झाल्याने महाराष्ट्र ॲग्रिगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने आक्रमक भूमिका घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी हे परिपत्रक तात्काळ मागे घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। शिवाय या परिपत्रकाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हटले आहे। महाराष्ट्र गिट्टी किंवा खडी ही गौण खनिजे नाहीत, त्यामुळे कोणताही वाहतूक परवाना किंवा कोणतेही स्वामित्व भरणा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिलाय। त्यानुसार महसूल विभागाने संबंधित वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर 2,31,200 रुपये 9% व्याजासह याचिका परत करण्याचे आदेश तहसीलदार वसई यांना उच्च न्यायालयाच्या आदेशाने देण्यात आले। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात अशा प्रकारचा वाहतूक परवाना सेकंडरी पासची मागणी वाहतूकदाराकडे करण्यात येत नाही, परंतु जिल्हाधिकारी ठाणे यांनी उत्खनन केलेल्या गौण खनिजापासून तयार होणारे उत्पादने उदाहरणार्थ बारीक खडी, दगड पावडर, वॉश सँड, क्रॅश सँड, गिट्टी इत्यादी वाहतुकीसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनांसोबत वाहतूक परवाना, सेकंडरी पास, ट्रान्झिट पास, स्वामित्व धन असणे बंधनकारक आहे, असे परिपत्रक काढून वाहतूकदारांची अडवणूक करत आहेत। उच्च न्यायालयाचा अवमान केलाय। ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी 29 फेब्रुवारी 2024 रोजी काढलेले अन्यायकारक आणि न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणारे परिपत्रक तात्काळ मागे घ्यावे, वाहतूकदारांच्या जप्त केलेल्या गाड्या तात्काळ सोडाव्यात, अन्यथा महाराष्ट्र ॲग्रिगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशन कोर्टात जाणारच आहे, असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिलाय। ठळक घडामोडी तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका।